नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल आणि तुमचा अभ्यास चालू असेल चांगला। विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस बांधवांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो। नवीन अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। ही जी जाहिरात आहे ते प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। ऑगस्ट ते सप्टेंबरच्या या दरम्यान तुम्हाला ही नवीन भरती पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। नवीन भरतीची जी हालचाली आहे ते सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मी दाखवतो विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच अपडेटसाठी आपलं बेल आयकन प्रेस करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, लेट न करता तुम्हाला मी याचे जे ऑफिशियल जे प्रसिद्ध झालेली आहे नोटिफिकेशन ते मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आहे ते अपर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांच्या कार्यालयातून हे प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे तुम्ही बघू शकता हे 7/2 इथे बघू शकता 7/2/2025 ला ही निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, पण आज ही प्रसिद्ध झालेली आहे। इथे बघू शकता जे विषय आहे ते पोलीस भरती 2025 चे विषय आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही इथे बघू शकता इथे काय लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून सांगतोय। इथे बघू शकता उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे। सदर भरतीच्या पूर्वतयारीकरिता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे एक नंबरचं पॉईंट होतं। इथे यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो दुसरं पॉईंट, त्या अनुषंगाने समादेशक यांना कळविण्यात येते की त्यांनी खालील नमूद बाबींची पूर्तता करावी। इथे बघू शकता त्यानंतर आस्थापनेवरील जे पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक 1/1/2025 सेवा ज्येष्ठता यादी म्हणजे सिनियरिटीचे लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते प्रसिद्ध करून त्यांच्याबाबतचा पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही पॉईंट दुसरा, आस्थापनेवरील 6 पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर हजर व रिक्त पदांबाबतची सदय स्थितीदर्शक माहिती या कार्यालयात सादर करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता पॉईंट 3, दिनांक 31/12/2025 पर्यंत आस्थापनेवरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांची यादी या कार्यालयात सादर करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तरी उपरोक्त नमूद मुद्द्यांची माहिती दिनांक 10/2/2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत या कार्यालयाचे ईमेल वर सादर करण्यात यावी ही विनंती। विद्यार्थी मित्रांनो, यांना जी अपडेट द्यायची आहे, जे ह्या वर्षी जे लोक रिटायर होतील आणि जे रिक्त पदे आहेत त्यांची यांना 10 तारखेपर्यंत यांना जे आहे विद्यार्थी मित्रांनो यांच्या ईमेलवर जे आहे कार्यालयात ईमेलवर सादर करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो जेवढे रिक्त पदे आहे। म्हणजे तुम्ही विचार करून चाला की मार्च ते एप्रिलच्या मध्यामध्ये याचे जे नोटिफिकेशन आहे ते येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे बघू शकता विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे व नागपूर इथून हे प्रसिद्ध झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। विद्यार्थी मित्रांनो, ही इम्पॉर्टंट आणि आनंदाची बातमी होती, हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि आखरीपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यांच्यासाठी तुमचं थँक्यू विद्यार्थी मित्रांनो। असेच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारची आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची जी जाहिरात येणार ते सुटणार नाही विद्यार्थी मित्रांनो। पोलीसचे जे पण राहील ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार। तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।